आता तुम्ही शिर्डीला आल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट दर्शन घ्यायचे, वेळ आणि पैसा दोन्ही वाचवायचा आहे आणि आपल्यासोबत असलेल्या आजी आजोबाला पण निवांत दर्शन करायला घेऊन जायचे। तर ही रील आताच सेव्ह करा आणि प्रत्येक साई भक्तापर्यंत शेअर करा। आता तुम्हाला कुठूनही येत असलात तरी 4-5 दिवस आधीच तुम्ही दर्शनासाठी वेळ बुक करू शकता। त्यासाठी करायचं काय तर शिर्डी साई संस्थानाच्या ऑफिशियल वेबसाईट वर जायचं किंवा प्ले स्टोर वरून ऍप्लिकेशन डाउनलोड करायचे। ऑलरेडी तुमच्याकडे लॉगिंग आयडी असेल तर तो टाकायचा, नसेलच तर आपले सर्व डिटेल ऍड करून नवीन युजर नेम आणि पासवर्ड क्रिएट करून घ्यायचा। त्यानंतर वेबसाईटच्या डॅशबोर्ड वरील दर्शनवर क्लिक करायचे। त्यानंतर आपण ज्या डेटला येणार आहे ती डेट सिलेक्ट करायची। आपण कोणत्या स्लॉट मध्ये दर्शन घेणार आहे ते पण सिलेक्ट करायचे। पुढे आपण किती लोक आहोत, किती मेल आहे आणि किती फिमेल आहे सर्व सिलेक्ट करायचे। आपल्याला 200 रुपये पर पर्सन चार्ज केले जातात, ती अमाऊंट खाली येते। पुढे प्रत्येकाची डिटेल फिल करून घ्यायची आणि त्यानंतर त्याचे आयडी प्रूफ सिलेक्ट करायचे। हे सर्व झाल्यानंतर पेमेंट करायचे आणि ई पास डाउनलोड करायचा। दर्शनाला येताना ई पास व आपण दिलेले ओरिजिनल आयडी प्रूफ सोबत घेऊन वेळेच्या 15 मिनिटं आधी तेथे यायचे आणि त्यानंतरच मंदिर प्रांगणातच असलेले गेट नंबर 6 कडे आलो की गेट नंबर 6 ला काउंटरवरच आयडी प्रूफ आणि ई पास दाखवायचा। निवांत आणि कुठलीही गर्दी नसलेल्या ठिकाणावरून दर्शनाकडे जायचे। झाले का नाही कितीतरी सोपे। आता साईबाबांचे दर्शन आपल्यासोबत किती वृद्ध असू, लहान मुले असू किंवा महिला असू, आता आपली दर्शन घेण्याची चिंता संपली। तुम्ही कधी ई पास द्वारे दर्शन घेतले का आणि तुम्हाला दर्शनाचा कसा अनुभव वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा। आणि पुढच्या वेळेस दर्शनासाठी येताना नक्कीच तुम्ही ई पासचा उपयोग करा, तुमचे दर्शन अगदी सोयीस्कर होईल।